करतील का मैदानावरती, त्याच उद्देशाने हा संघ मैदानावरती उतरला. पण आत्ताचा त्यांचा प्रवास अतिशय चांगला पाहायला भेटलाय. मेगा फायनल मध्ये त्यांची कामगिरी कशी असणार आहे. चेंडू टॉपेश लागतोय, फलंदाज बाद, बिग विकेट. VRCB संघाचा ढाण्याबाद. अवध नेरुरकर बॅक टू द पवेलियन. दगडूचे मास्तर अतिशय चांगलं योगदान आपण पाहतो. दोन महिने झाले सागर आमच्या आयोजकाने स्पर्धेला चांगलं यशस्वीरित्या पार करण्यासाठी आपण पाहतोय. कंबर कसली होती आणि त्यांचं आयोजन यशस्वीरित्या पार पडताना पाहायला मिळत आहे. स्पर्धेचे आमचे सर्व आयोजक आमचे गणेश पाटील असतील, जे माझे संघनायक आहेत, त्याने देखील अतिशय चांगली मेहनत घेतली. आमचे हनुमान पाटील असतील, योगेंद्र पाटील आणि जे हनुमान क्रिकेट सिद्धी करवल्या, या सर्वांना केलेली मेहनत आज त्यांना यश प्राप्त होत आहे. अतिशय चांगली स्पर्धा यशस्वीरित्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक अप्रतिम स्पर्धा. एकूण 34 संघ स्पर्धेमध्ये उतरल्या आणि आतापर्यंत 30 संघांचा गाशा घडवला. तर 4 संघ नशीब आजमावतात या मैदानावरती. त्याच्यापैकी मेगा फायनल मध्ये रोहित संघ चेंडू या ठिकाणी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होतात. पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न दाखवला फलंदाज रोहित. या फलंदाजाला शायकडेवरती फलंदाज रोहित मध्ये आतापर्यंत धावा झाले. धाबडेगावरती स्कोर मोजान 2 विकेट, 11 रन 2 विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी. एका बाजूला पुन्हा एकदा छाप सोडली दिगोडी संघाला मैदानावरती. ज्या दिगोडी संघाला तिसरा दिवस गाजवला होता, चौथा दिवस गाजवला होता, मात्र आज देखील त्यांचं क्रिकेट अतिशय चांगला. रोहित पाटील बॅक टू द पवेलियन. पेंटर संघाला अजून एक धक्का. संगीत साईबाबाचं संगीत. साईबाबा कहते मत सोच की तेरा सपना क्यों पूरा नहीं होता, हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता, जिस इंसान की कर्म अच्छे होता है उसके जीवन में कभी अंधेरा नहीं होता. सागर या मैदानावरती अतिशय मोठा धक्का लागला. रोहित पाटील बॅक टू द पवेलियन. अतिशय वेगवान गोलंदाजी. कारण सागर विश्वजित ठाकूर ज्यानं स्वप्न राखलंय विश्व जिंकण्याचं, विश्वजित ठाकूर या मैदानावरती अतिशय चांगलं गोलंदाजी पाहायला मिळतं. ज्यांना आपण पाहिलं दुबई गाजवली, ज्यांना महाराष्ट्र गाजवला आणि स्वप्न आहे त्यांचं विश्व जिंकण्याचं, तो विश्वजित. त्याच्या नावाचं विश्वजित आहे सागर. त्यामुळे आपण पाहतोय या मैदानावरती देखील छाप सोडली. अतिशय चक्रावून सोडणाऱ्या क्रिकेट गोलंदाजी याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला भेटली. एकही फलंदाज त्याच्या गोलंदाजी समोर टिकून खेळू शकला नाहीये. एकही फलंदाज त्याच्या गोलंदाजीला सडेतोड उत्तर देऊ शकला नाहीये सागर. तर मगाशी आम्ही किरण भुवनच्या संघाला पाहिलं, त्यांनी सांगितलं की विश्वजित ठाकूर या विश्वजित ठाकूरची गोलंदाजी इतकी वेगवान आहे सागर की त्याच्यासमोर खेळणं हे फार कठीण आहे. आम्हाला त्यावेळी किरण भुवनच्या संघाने सांगितलं. अतिशय चांगली गोलंदाजी, स्वतःची गुणवत्ता सादर करताना विश्वजित ठाकूर. जबरदस्त गोलंदाजी, वॉटर बॉलिंग परफॉर्मन्स, जबरदस्त गोलंदाजी. पूर्णपणे चक्रावलाय या फलंदाजांना. चक्रावून सोडणारी गोलंदाजी या विश्वजित ठाकूरने दाखवली आणि आतापर्यंत आपण पाहतोय या विश्वजित ठाकूर षटकामध्ये धावा